तर बॅलेटवर निवडणुका घ्या, मी राजीनामा द्यायला तयार असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। भाजपनं आयोगाकडून बॅलेटवर मतदान घेण्याचं पत्र आणावं असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। नाना पटोलेंनी थेट भाजपाच्या नेत्यांना आव्हान दिलेलं आहे। दरम्यान पटोलेंनी आधी राजीनामा द्यावा, मग त्यांनी अशी मागणी करावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हणत प्रत्युत्तर दिलं। नाना पटोलेंनी रडीचा डाव आता खेळू नये। पहिलं नानांनी आत्मपरीक्षण करावं। हरता हरता वाचलेत, केवळ 200 मतांनी निवडून आणलेत। मग नानांच्या इथे ईव्हीएमने चमत्कार केला का? पहिला नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा आमदारकीचा साकोलीतनं, आणि मग त्यांनी मागणी करावी, कारण त्यांचा विजय ईव्हीएमचा विजय आहे ना। मग जर ईव्हीएमला दोषी ठरवत असाल तर नाना पटोलेचा विजय पण त्या ठिकाणी चुकीचा आहे। भाजपचे जे लोक आता थोड्या मताने हरले, त्यांना वाटतं की आम्ही जाऊ। ते एका चॅनलला सांगत होते की बॅलेटवर मतदान नाही, तर त्यांना ते आले तुमच्याकडे, त्यांनी म्हणाले तर ठीक आहे, तर तुमचं त्या निवडणूक आयोगाला सांगा एक पत्र आणा, दुसऱ्या दिवशी नानाभाऊ राजीनामा देते, बॅलेटवर घेऊ असं सांगायचं त्यांना। आम्ही तयार आहोत लढाई करायला, आहे की नाही? तयारी करून टाकतो, सुरुवात आपल्यापासूनच होईल ना।